नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला याच्यावर आज पूर्ण फोकस करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला संयुक्त गट क जी पूर्वपरीक्षा होणार आहे त्या संदर्भात जो आयोगाने सांगितलेला अभ्यासक्रम आहे, फक्त अभ्यासक्रम बघायचा नाहीये, तर त्याचं सविस्तर आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे. संपूर्ण विश्लेषण करायचं आहे. कोणते घटक महत्त्वाचे आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, आपण सविस्तर घडामोडी पाहूया. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्ही अजूनही जर फॉर्म भरला नसेल तर आपली 17 जुलै लास्ट डेट आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रश होऊन जातो, सर्व्हर डाऊनचे जास्त चान्सेस असतात. तुम्ही आत्ताच फॉर्म भरू शकता किंवा 1-2 दिवसामध्ये फॉर्म भरून टाका जर भरला नसेल तर. मी वारंवार वेगवेगळ्या रील्स मार्फत किंवा वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगत असतो कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. तरी सुद्धा तुम्हाला अजून काही शंका असल्यास, अडचण असल्यास तुम्ही कमेंट टाकू शकता. त्याचं रितसर आपण शंका निरसन करण्याचा प्रयत्न करूया. आज आपल्याला जी आपली आयोगाने सांगितल्याप्रमाणे बघा, आता लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला ही चर्चा करायची नाही की परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार. ज्या काय सध्या गोष्टी चालू आहेत, असं वाटतं की शक्यतो ऑफलाईन होऊ शकते. पण आपलं काम आहे, जरी परीक्षा ऑफलाईन झाली किंवा ऑनलाईन झाली तरीही आपला आयोगाने सिलेबस बदललेला अजिबात नाही. जो पूर्वपरीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, तो सिलेबस आहे तसा ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आता सिलेबस अंडरस्टँडिंग करावं लागेल, त्याचं विश्लेषण करावं लागेल. मित्रांनो, त्यापूर्वी मला एवढं सांगायचं आहे की आपण लक्षात ठेवायचं, या अभ्यासक्रमामध्ये फक्त जीएस किंवा फक्त रिझनिंग मॅथ्स असं नव्हे, तर पूर्वपरीक्षेची योजना काही आहे. आयोगाने त्यांच्या जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा यापूर्वी आयोगाने कशा प्रकारच्या परीक्षा घेतलेल्या आहेत, गट कच्या म्हणतोय मी, आपण सविस्तर विश्लेषण करायचं आहे. तर अभ्यासक्रम योजना, परीक्षा योजना, निगेटिव्ह मार्किंग आहे का, तुमच्या मनामध्ये अजून जर काय शंका असतील, तुम्हाला या ठिकाणी सविस्तर शंका निरसन होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे विद्यार्थी नवीन अभ्यास करतात, ज्यांना सध्या कुठल्या प्रकारचा ऑफलाईन जाऊन क्लास लावायचा नाही किंवा घर बसल्या अभ्यास करायचा आहे, ज्यांना असं वाटतं की सध्या त्या गोष्टी खूप जास्त महागड्या आहेत, तर तुमच्यासाठी आपण कमीत कमी फीजमध्ये यशस्वी मार्गदर्शनाची एक बॅच लॉन्च केलेली आहे. त्याचं नाव आहे एकलव्य बॅच. मित्रांनो, या एकलव्य बॅच मध्ये आपण फक्त पूर्वपरीक्षा नव्हे तर पूर्व आणि मुख्य सुद्धा यामध्ये तयारी करून घेत आहोत. व्यवस्थित आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपला जाऊ शकता. नसेल तर प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करा. त्यावर आपण सविस्तर आपलं ऍप दिलेलं आहे. ऍप डाउनलोड करा, त्याच्यावर आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. फ्री लेक्चर्स पाहून घ्या. जर तुम्हाला बॅच हवी असेल तर या नंबरला संपर्क साधू शकता किंवा तुम्ही या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही माहिती घेऊ शकता. लक्षात ठेवायचं, कमीत कमी फीज मध्ये दर्जेदार गोष्टी देण्याचा तुम्हाला अनुभव सध्या आहे. पाहू शकता, बॅच घेऊ शकता. आता महत्वाचं मित्रांनो बघा, जसं आयोगाने सांगितलेलं आहे त्यांच्या परीक्षा पद्धती योजनेमध्ये, तर आयोगाचं काय म्हणणं आहे की या परीक्षा योजनेमध्ये जी आपली संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षा आहे, म्हणजेच कंबाईन ग्रुप सी आहे, यामध्ये सध्या आयोगानं 2691 पदासाठी, किती, 2691 पदासाठी जाहिरात काढलेली आहे. पण आता खूप जास्त विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हाच घोळ आहे, सर परीक्षा ऑफलाईन व्हायला पाहिजे, ऑफलाईन व्हायला पाहिजे. सध्या या संदर्भात काही मोठ्या स्तरावर गोष्टी चालू आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे लॉबी आपण करतो किंवा ऑफलाईन परीक्षा व्हावी, खूप जास्त प्रकारे गोष्टी चालू आहेत. पण त्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांनी मुलाखत घेतली, सह्याद्रीच्या चॅनलला त्यांनी पुन्हा एक मुलाखत टाकली, पुन्हा ह्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये सुद्धा अधिवेशनामध्ये वारंवार आमदारांनी उल्लेख केलेला आहे की परीक्षा ऑफलाईनच व्हावी. या संदर्भात भरपूर जास्त चर्चा करायची तर सध्या गरज नाहीये. पण आयोगाने मात्र सिलेबस आपला सविस्तर आपल्या वेबसाईटला टाकलेला आहे. तो तुम्हाला मी या ठिकाणी प्रॉपर समजून सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तर आयोगाचं काय म्हणणं बघा, ही जी मित्रांनो 2691 पदासाठी जी पूर्वपरीक्षा होणार आहे, तर यासाठी आयोगानं त्यांच्या वेबसाईटला या प्रकारे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ही पूर्वपरीक्षा आहे बघा. आता सध्या पाहायला गेलं तर उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक, तांत्रिक सहाय्यक आणि AMVI म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, अशाच फक्त पदांसाठी जाहिरात निघलेली आहे. भविष्यामध्ये यामध्ये कदाचित जाहिरात वाढ होऊ शकते. आयोगानं सांगितल्याप्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत संवर्ग, त्यामधली पद किंवा त्यामधल्या जागा वाढू शकतात. त्यामुळे सध्या आता याच्यावर चर्चा करायची नाहीये. आगामी काळामध्ये उद्योग निरीक्षक जे पद आहे, उद्योग निरीक्षक नव्हे, जे आपलं एक्साईज PSI नावाचं पद आहे, सब इन्स्पेक्टरचं एक्साईज SI, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजेच काय, आपला अभ्यास आपण चालू ठेवूया. महत्वाचं काय आहे की अभ्यासक्रम समजून घेणं महत्वाचं आहे. आता यांनी सांगितलेलं आहे बघा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या पूर्व परीक्षेकरता सदर अभ्यासक्रम सुद्धा लागू आहे. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं आहे की सर AMVI ही टेक्निकल पोस्ट आहे 100%. AMVI ला काही वेगळ्या ठराविक पात्रता लागतात. आता महत्वाचं आहे की AMVI जरी वेगळी पात्रता असेल पण त्यांच्यासाठी सुद्धा हीच पूर्व परीक्षा असणार आहे. संयुक्त म्हणजेच काय, तर अनेक पदासाठी एकच परीक्षा घेतली जाईल. ही पूर्व परीक्षा लक्षात ठेवायची. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पद वगळता इतर सर्व संवर्गाकरिता
संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल आणि एकूण 2 पेपर असतील. हे त्यांनी मुख्यतः सांगितलेलं आहे. सध्या आपण फक्त कशा चर्चा करायची आहे, पूर्व परीक्षा अभ्यासक्रम विश्लेषण. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल, 300 गुणाची असेल, पण त्यासाठी 150 प्रश्न असतात, 300 गुण असतात, एकच पेपर असतो. इथं सध्या ऐनवेळी चर्चा करायची नाही. आपलं काय सध्या फोकस आहे, तर आपल्या गट क च्या पूर्व परीक्षेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच पूर्व परीक्षेचा पेपर एकच असणार आहे. तुम्ही कितीही पदाला अप्लाय करा, तुम्ही उद्योग निरीक्षकाला अप्लाय करत असाल, किती फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती भरपूर साऱ्या पदांना अप्लाय करू शकतो. म्हणजेच काय, त्यानं त्या प्रकारच्या पात्रता घेतली असते. लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला कमी जास्त काही पात्रता दिलेल्या आहेत. वयाचे नाही म्हणत मी, शैक्षणिक पात्रता म्हणतोय, लक्षात ठेवा. आता आयोगाने काय सांगितलं बघा, त्यांच्या परीक्षा योजनेमध्ये जी पूर्व परीक्षा आहे त्यात आयोगाने सांगितलेलं आहे की पूर्व परीक्षेमध्ये तुमची एक प्रश्नपत्रिका असेल, एकच पेपर असेल. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो सामान्य क्षमता चाचणी. यामध्ये प्रश्न संख्या 100 असतात, एकूण गुण 100 आहेत, म्हणजे एक प्रश्न 1 मार्काला झाला. दर्जा असतो पदवीचा, माध्यम आहे मराठी व इंग्रजी. म्हणजे लक्षात ठेवायचं, तुमचा जो प्रत्येक प्रश्न असेल हा मराठीमध्ये असेल, त्याच्या खाली तुम्हाला इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून दिलं जाईल. लक्षात ठेवायचं, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतात. ओके. देन परीक्षेचा कालावधी किती असतो, 1 तासाचा असतो आणि ही MCQ टाईपची परीक्षा आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. तुम्हाला 4 पर्याय दिले जातील, तुम्हाला 1 पर्याय निवडायचा आहे. म्हणजे हे सगळ्यांना माहित आहे की बघा, आता यापूर्वी सुद्धा आपण गट क किंवा गट ब ची पूर्व परीक्षा दिली असेल तर सगळ्यांना एकच घडामोडी लागू आहे, सगळ्यांना एकच नियम लागू आहे. तो म्हणजे काय, 100 प्रश्न, 100 गुण, पदवीचा दर्जा, इंग्रजी मराठी माध्यम, 1 तास. आता महत्वाचं टार्गेट काय आहे, तुम्हाला हे जे 100 प्रश्न आहेत हे 1 तासामध्ये पूर्ण करायचे आहे. हिचा सगळ्यात मोठा घोळ आहे. म्हणजे 100 प्रश्न खूप मोठे प्रश्न आहेत, खूप जास्त प्रश्न आहेत. त्यात तुम्हाला जोड्या जुळवायचे असतील किंवा रिकाम्या जागा भरायची असतील, वेगवेगळ्या प्रकारचे विधान असतील, चुकीचं ओळखा, बरोबर ओळखा, स्पष्टीकरणाचं काही असेल. म्हणजेच काय, इथं आपला वेळ लागतो. पण आयोगानं मात्र इथं आपला टाइम पिरियड कमी दिलेला आहे. लक्षात ठेवायचं, आता हे जे 100 प्रश्न आहेत, ह्या 100 प्रश्न कुठल्या कुठल्या घटकावर आधारित आहेत. म्हणजेच काय, आपल्याला सविस्तर या ठिकाणी विश्लेषण बघायचं आहे. तत्पूर्वी बघा की आयोगानं सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर 100%. पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, सगळ्यांना निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. आता फक्त पूर्व परीक्षेचं बघूया. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, समजा तुम्हाला 4 गोल दिलेले आहेत आणि तुम्ही काय केलं, एकापेक्षा जास्त ठिकाणी तुम्ही गोल केले, तर याची तुम्हाला निगेटिव्ह एवढं नुकसान भरपाई आहे. हा एक प्रकार. किंवा लक्षात ठेवायचं, चिन्हांकित केले नसेल. समजा तुम्हाला उत्तर गोल करायचं आहे पण तुम्ही एवढंच गोल केलं, आता हे पूर्ण चिन्हांकित नाही केलं मी, पुन्हा तुमचं 1/4 निगेटिव्ह. म्हणजे हे सुद्धा विद्यार्थ्याला माहिती पाहिजे. कारण होते काय, जेव्हा तुम्हाला कार्बन कॉपी मिळते आणि कार्बन कॉपी मिळाल्यावर तुम्ही जेव्हा आयोगाची उत्तर तालिका चेक करता, तुमचा स्कोर वेगळा असतो, आयोगाचा स्कोर वेगळा असतो. तुमचं लिस्टमध्ये नाव नसतं, पॉईंटमध्ये तुमचा स्कोर गेलेला असतो. म्हणजेच काय, तुम्हाला व्यवस्थित गोल करणं अपेक्षित आहे आणि चुकीच्या उत्तराला तुम्हाला 1/4 निगेटिव्ह एवढं होणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर माझे 10 चुकले तर 10/4 म्हणजे माझे 2.5 मार्क वजा होणार एकूण गुणामधून. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. आधीच्या काळामध्ये काय व्हायचं, जरी अपूर्णांक असेल तर ते जवळचा एक पूर्णांक करायची, बरोबर. आता मात्र तुमचा कट ऑफ पण पाहिला असेल, कट ऑफ लागताना असा सुद्धा लागू शकतो, 0.25, 0.50, 0.75 या ह्याच्यामध्ये दशांशामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा कट ऑफ लागला 53.25 म्हणजे 0.25 लागला. आता राऊंड ऑफ किंवा पुढचा एक मोठं फिगर घ्यायची गरज नाही, तुमचे मार्क आहे तसे ठेवायचे. आयोगाने कट ऑफ लावल्यानुसार तुमचं त्या लिस्टमध्ये नाव असेल, याचा अर्थ काय, तुम्ही पूर्व परीक्षा क्लिअर केलेली आहे. लक्षात ठेवायचं, तुम्ही मुख्यला पात्र झालेला आहात. ओके. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. बरोबर आहे. समजा 4था नंबरचा प्रश्न आहे, मी जर हा अटेम्प्टच केला नसेल तर मला चुकणार कसं. अटेम्प्ट नाही केला, 0 मार्क. 0 मार्क म्हणजेच काय, ना प्लस ना मायनस. लक्षात, तुम्हाला कोणत्या प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग इथं नसणार आहे. क्लिअर. निगेटिव्ह मार्किंग कळालं, 1/4 लक्षात ठेवायचं. आता
जो आपला महत्वाचा आजचा विषय आहे तो म्हणजे आयोगाचा संपूर्ण विश्लेषण सिलेबस. याच्यावर कुणीच बोलत नाहीये. सगळे ऑनलाईन वर्सेस ऑफलाईनवर काही आता आपण पण ऑफलाईनला जास्त हे करतोय, फोर्स करायला लागलोय की विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत, ऑफलाईन व्हावं, नॉर्मलायझेशन कळत नाही, अशा भरपूर जास्त गोष्टी आहेत. पण जरी आपण ऑफलाईन वर्सेस ऑनलाईनचा वाद केला, आयोग किंवा सरकार त्याच्या संदर्भात काही गोष्टी करेल. आपलं काम आहे सध्या की सिलेबस समजून घेऊन त्या सिलेबसच्या आधारात तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे. नाहीतर होईल काय, ऑनलाईन ऑफलाईन अजून एखादा महिना गेला, 1.5 महिने गेले, बघता बघता आपली परीक्षा येईल आणि ऐन त्याला घोळून जाईल. त्यामुळे साईड बाय साईड तुमचा अभ्यास पण चालू ठेवा. आपली बॅच सुरू आहे, त्याचा फायदा घेऊ शकता किंवा युट्यूबला जाऊन आपले रँडम एमपीएससी फॅक्टरीचा आपलं युट्यूब चॅनल आहे, याच्यावर आपण सविस्तर काही घडामोडी करत आहोत. म्हणजे जीएस जीकेचे लेक्चर असेल किंवा गणित बुद्धिमत्तेचा असेल किंवा इतर अपडेटचे लेक्चर असतील ते सुद्धा पाहू शकता. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हा जो अभ्यासक्रम आहे तर लक्षात ठेवा, आयोगाचा एक जर आपण PYQ पॅटर्न बघितला तर आयोगानं यापूर्वी जे आपण जर विषय बघितले, फॉर एक्झाम्पल इतिहास विषय आहे, भूगोल विषय आहे किंवा राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, गणित आणि बुद्धिमत्ता असेल, चालू घडामोडी असेल. बघा आयोगानं काय केलंय, एवढ्या विषयामध्ये तुम्हाला पूर्णपणे सेपरेशन केलेलं आहे. आता जर आपण गट कचा यापूर्वीचा पेपर पाहिला तर जनरल लक्षात ठेवायचं, जर आपण व्यवस्थित सिलेबस पाहिला तर आयोगानं जर वेगवेगळे पकडलं मी 1 2 3 4 5 6 7 8 बघा आयोगानं काय केले, तुमचा सिलेबस बरोबर हा 8 भागामध्ये विभागलेला आहे. बरोबर 1 ते 8 म्हणजेच काय, मला परीक्षेला संयुक्त पूर्वच्या परीक्षेला मला 1 ते 8 एवढं सिलेबस मला कव्हर करणं गरजेचं आहे. बुकलिस्टसाठी मी वेगळे लेक्चर घेईन, प्रत्येक विषयाला एक एक काही पुस्तक महत्वाचं आहे किंवा तुमचे बेसिक ज्या काही गोष्टी असतील, जे विद्यार्थी नवीनच आहेत, ज्यांना शक्यतो थोडंफार आता नवीनच काही गोष्टी समजत असतील, मी त्यांना सुद्धा सांगेन की बाबा तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे, आता हे सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जो आपला पेपर एकच आहे, 100 प्रश्नांचा 100 गुणांचा, जो 1 तासामध्ये होणार, त्यासाठी आयोगानं 8 विषय घेतलेले आहेत. आपण प्रत्येक विषयाचा अंदाज घेऊया. मित्रांनो, जो इतिहास विषय आहे तर बघा या इतिहासाला 10 प्रश्न असतात. सरासरी पकडूया, 10 आकडा लक्षात ठेवायचा. अशा आरमुटे नसतात 7 11 13 10 15 20 या अशा प्रकारचे प्रश्न संख्या असतात. 10 प्रश्न इतिहासाला आहेत. पण इतिहासाला आयोगानं भर कशावर दिलाय बघा, आधुनिक भारताचा म्हणजे तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन करायचा नाही. अजूनही आपण मुघलांचा इतिहास करतो, अजूनही आपण खूप जास्त आधीचा वेद वगैरे किंवा म्हणजे बुद्धिझम, जैनिझम, महाजनपदा काही करायची गरज नाहीये. तुम्हाला प्राचीन मध्ययुगीनला प्रश्न अजिबात जात नाही. तुमचा फोकस कशावर पाहिजे, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. बघा अभ्यास करताना प्रत्येकानं, हे तुम्हाला वेगळं सांगत नाही, हे आयोगाची सिलेबस कॉपी आहे, तुम्ही गुगलला जाऊन टाकू शकता. महाराष्ट्र ग्रुप सी किंवा तुम्हाला मी लिंक पण टाकतो, तुम्हाला लिंक हवी असेल मला लिंकला तुम्ही लिंक असं कमेंट करा सिलेबस लिंक म्हणून, तुम्हाला मी लिंक पण टाकतो. युट्यूबला तुम्ही ती जाऊन आयोगाच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण सिलेबस आता तुम्हाला वाचून समजणार होता का, पण प्रत्येक वेळी आपण त्याचं विश्लेषण करणं म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे. तुमचं काम आहे सिलेबस कॉपी डाउनलोड करून घ्या, सोबत ठेवा, व्यवस्थित त्याचं पूर्णपणे दररोज रिव्हिजन करायचे. आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे की जेव्हा तुम्ही सिलेबस कॉपी कुठल्याही UPSC असेल, MPSC असेल, सिलेबस कॉपी जेव्हा तुम्ही सारखी वाचता, तुम्हाला त्यातनं सुद्धा 4-5 काही महत्वाच्या घडामोडी माहिती होतात, तुम्हाला 4-5 मार्क मिळू शकतात. कसं काय, आता बघा आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच काय, मला महाराष्ट्रावर जास्त प्रश्न येणार आहेत. जास्त म्हणजे किती, समजा 10 प्रश्न असतील, 10 पैकी मला 6 प्रश्न जवळपास हे महाराष्ट्र इतिहासाला असतील आणि 4 प्रश्न हे मला भारताच्या इतिहासाला असतील. मग आता लक्षात ठेवायचं, आधुनिक भारत म्हणजे कुठला भारत, तर ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले किंवा आपण असं म्हणूया जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, तिथून पासून पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1947च्या आपल्या स्वातंत्र्यापर्यंत हा तुमचा आधुनिक भारताचा इतिहास. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडं विशेषतः काय करायचं आहे, महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे लक्षात ठेवायचं, आता महाराष्ट्र करत असताना तुम्हाला महाराष्ट्राचे समाज सुधारक येणं अपेक्षित आहे, महाराष्ट्रामधल्या संस्था येणं अपेक्षित आहे, महाराष्ट्रामध्ये महत्वाचे वृत्तपत्र येणं अपेक्षित आहे, महाराष्ट्रामधल्या महत्वाच्या चळवळी येणं अपेक्षित आहे. शेतकरी चळवळ असेल, क्रांतिकारी चळवळी असतील किंवा सगळ्यात महत्वाचं कामगार चळवळी असतील. मग जसं तुम्ही महाराष्ट्र करत असाल तसंच तुम्हाला थोडं भारतात सुद्धा करावं लागेल. भारताचं वेगळं काही आहे, तर भारतामधील प्रमुख सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था, आर्थिक जर कुठल्या संस्था असतील, राजकीय संस्था असतील, प्रमुख भारतातील वृत्तपत्र, आता आपण महाराष्ट्रामधलं केलं तसंच तुम्हाला भारतामधलं करायचं आहे. जसं महाराष्ट्रामध्ये समाज सुधारक आहेत तसे आपल्या भारतामध्ये सुद्धा काही थोर नेते आहेत.
तुम्हाला त्यांचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच काय, इकडं जसं महाराष्ट्र करताय त्याच प्रकारे तुम्हाला भारतात सुद्धा करावं लागेल. कुठंतरी भारताच्या इतिहासावर, कुठल्या आधुनिकवर 2-3 प्रश्न असतात आणि अजिबात विसरायचं नाही. काँग्रेसची स्थापना, गांधी चळवळ, वारंवार प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात? मग तुम्हाला ह्या संदर्भात आपण सविस्तर घडामोडी करत आहोत. आपल्या बॅचमध्ये सुद्धा या सविस्तर घडामोडी चालू आहेत. ठीक आहे. मग या इतिहासावर 10 प्रश्न असणार आहेत. आता जो पुढचा घटक आहे तो आहे भूगोल. आता आयोगाने काय सांगितले बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे काय, तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलला प्रश्न संख्या जास्त असणार आहे. बरोबर. इथं सुद्धा भूगोलाला जवळपास 10 प्रश्न असतात. विशेष अभ्यासासह फोकस कशावर आहे? पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. आता महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, जर अभ्यास करायचा असेल भूगोलाचा तर लक्षात ठेवा, तुम्ही त्याला 3 भागामध्ये निवडा. 3 भागामध्ये प्रकार करा. पहिला आहे तो तुमचा प्राकृतिक भूगोल आहे, दुसरा आहे तुमचा सामाजिक भूगोल आहे, आणि तिसरा आहे तुमचा आर्थिक भूगोल. पर्यावरण जास्त फोकस नाही करायचा. पर्यावरण मुख्य परीक्षेला असतं, इकडे जास्त यायचं नाही. आता तुम्ही प्राकृतिक भूगोलला काय करणार, तुम्ही जे तुमच्या मॅपमध्ये प्राकृतिक म्हणजे निसर्ग बघता, यामध्ये घाट आले, दऱ्या आल्या, धरणं आले किंवा नद्या आल्या, त्याच्या उपनद्या आल्या किंवा महत्वाच्या खाड्या आल्या, पर्वतरांगा आल्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशामध्ये करायच्या आहेत? प्राकृतिकमध्ये करायच्या आहेत. सामाजिक जीवनाचा अभ्यास करत असताना थोडं लोकसंख्येवर जास्त भर द्यायचा. आणि जेव्हा आर्थिक भूगोल कराल तेव्हा त्या आर्थिक भूगोलावर तुम्हाला हे सगळ्यात जास्त येणार आहे. काय कशाचं? उद्योगधंदे. म्हणजे व्यापार असेल, उद्योगधंदे असतील, कृषी असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, यात तुम्हाला आकडेवारी पण विचारली जाते. म्हणजे महत्वाचं काय बघा, जर 10 प्रश्न असतील तर आयोगानं 4 ते 5 प्रश्न तुम्हाला प्राकृतिकवर विचारणं अपेक्षित आहे. आपण जेव्हा PYQ सिरीज घेणार तुम्हाला मी खूप जास्त महत्त्वाचं सांगेन की तुम्हाला प्राकृतिक कसा अभ्यास करायचा आहे. लक्षात राहत तुमचा झाला प्राकृतिक. आता बघा, आयोगाने पुन्हा सांगितले पृथ्वी एकदा व्यवस्थित तुम्हाला खगोलशास्त्रामधला घटक महत्वाचा करायचा आहे. पृथ्वीसोबत जे इतर काही महत्वाचे ग्रह आहेत, ग्रह सूर्यापासूनचं अंतर, सर्वात जास्त असा कोणता ग्रह आहे ज्याला सगळ्यात जास्त उपग्रह आहे. ठीक आहे. हे वारंवार विचारलेले प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हवामान असेल, अक्षांश रेखांश असेल, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, जमिनीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. मातीचे प्रकार, जमिनीचे प्रकार व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. पर्जन्यमान, सध्या मान्सून आता सुरू आहे, पर्जन्यमान क्षेत्र करून घ्या. हवामानामध्ये कुणी कुणी काय काय वर्गीकरण केलेलं आहे, त्रिवार्ता असेल, हे लक्षात ठेवायचं. प्रमुख पिकं, जेव्हा जेव्हा पर्जन्यमान कराल तुम्हाला पिकांसुद्धा अभ्यास करावा लागेल. काही नगदी आहेत, काही खरीफ आहेत, काही तुमचे महत्वाचे त्याला आपण काय म्हणतो रबी सुद्धा आहेत. ठीक आहे. आणि नद्या करत असताना तुम्हाला इतर सुद्धा गोष्टी कराव्या लागतील. नद्या, उपनद्या, खाड्या, नद्यावर असणारी महत्वाची धरणं हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्राकृतिकला जर जास्त भर द्यावा लागेल. आता जो अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेमध्ये बघा जवळपास अर्थव्यवस्थेला 15 प्रश्न असतात. बरोबर. भारतीय अर्थव्यवस्था आता याच्यामध्ये काय काय, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये काय येणार, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. म्हणजे लक्षात ठेवायचं अर्थव्यवस्थेचा गाभा जास्त आहे. अर्थव्यवस्था तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी करून करावं लागेल. फक्त आकडेवारी पाठ करणं म्हणजे अर्थव्यवस्था नव्हे. बऱ्याच लोकांना असं वाटतं अख्खा अर्थसंकल्प पाठ करूया. अर्थसंकल्पामध्ये 2 व्हॉल्यूम असतात, त्याच्यामध्ये हजारो पानं असतात, सगळं पाठ करायची गरज नाही. अर्थसंकल्पाला कुठंतरी एखादा प्रश्न असतो. योजना, एका वर्षामध्ये कुठली योजना चर्चेमध्ये आहे. आता मनरेगा चर्चेमध्ये आहे बघा. मनरेगाचं नाव सध्या काय झालेलं आहे मला कमेंटला टाका, बघूया तुमचा अभ्यास झालाय की नाही. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचं उत्पन्न काय आहे, शेतीमध्ये काय चाललंय, किती आपण सध्या त्याच्यामध्ये वाढ करत आहोत, किंवा शेतीमधल्या कुठल्या महत्वाच्या योजना आहेत का, उद्योगामध्ये काय चाललंय, परकीय व्यापार. बऱ्याच वेळा आपण पाहतो बघा, मध्यंतरी इराण, इस्रायल, अमेरिका जे काही युद्ध झालं यामध्ये परकीय व्यापार थोडा कमी झाला होता. यामध्ये काही तेलाचे भाव वाढले, काही इंधनाचे भाव वाढले. हे का व्हायला लागले, परकीय व्यापार एकदा स्टडी करावा लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बँकिंग, लोकसंख्या बघा, लोकसंख्या तुम्हाला इथं पण थोडं फायदेशीर आहे आणि लोकसंख्या तुम्हाला कुठे येणार आहे, भूगोलला सुद्धा येणार आहे. जरा व्यवस्थित थोडं साधरेमे राहून अभ्यास करायचा. आता भारतामधल्या सगळ्यात महत्वाच्या 2 मोठ्या समस्या ते म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी. याच्यावर आधारित तुम्हाला समित्या विचारतात, त्या समित्यांचे तुम्हाला तरतुदी सुद्धा विचारतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं इकॉनॉमिक्स थोडासा वास्ट आहे, पण 15 पैकी तुम्हाला सुटण्यासारखे 6, 7, 8 प्रश्न आरामात असतात. ठीक आहे. आपण सविस्तर पुढच्या काळामध्ये त्याच्यावर सुद्धा विश्लेषण करूया. प्रत्येक विषयाचं विश्लेषण करणं महत्वाचं आहे. पुढचं आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी पाहायला गेलं तर अनप्रेडिक्टेबल असा वाटतो, कारण 1-2 आता बघा आपण करतो एका वर्षाचं, पण कधी कधी आयोग तुम्हाला 2024 विचारेल. आता 24 चालू घडामोडी करावं लागेल,
उद्या 23 कराल, 22 कराल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, चालू घडामोडीमधलं आपलं काम काय आहे, शक्यतो या 6 महिन्याच्या त्याचबरोबर ज्या ज्या महत्वाच्या वाटतात अशा 2025 मधल्या म्हणजे मागच्या वर्षीच्या तुम्हाला घडामोडी करणं अपेक्षित आहे. आणि अजिबात स्किप करायचं नाही. चालू घडामोडीला महत्वाच्या परिषदा असतील, काही महत्वाच्या क्रीडा घडामोडी असतील किंवा पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय काही चर्चेतील व्यक्तिमत्व असतील, काही पुस्तक असतील, भारतामधील व्यक्तिमत्व असतील, काही नियुक्त्या असतील, याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि आजकाल जर पॅटर्न बघितला, थोडासा चालू घडामोडी अवांतर झालेला आहे. पण जर थोडं लॉजिक लावून काही महत्वाच्या गोष्टी अभ्यासून त्यातनं आपण मार्क आणू शकतो. पण आता करायचं काय, बघा, जी आपली परीक्षा आयोगानं सांगितलेली आहे सप्टेंबर पासून, तुम्हाला सप्टेंबर पर्यंत चालू घडामोडी करावं लागेल. त्याचबरोबर ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी वाटतात त्या पंचवीसुद्धा करून घ्यायच्या. ठीक आहे, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा, राज्यशास्त्र, आता इथं पूर्णपणे आयोगानं ब्लँक दिलेलं आहे. राज्यशास्त्रामध्ये लक्षात ठेवायचं, संविधान, घटना याच्यावर आधारित तुम्हाला 100% प्रश्न असतात. त्याचबरोबर नागरिकत्व आहे, मूलभूत अधिकार आहे, मूलभूत कर्तव्य आहे, मार्गदर्शक तत्वे आहेत किंवा विधिमंडळ, तिकडं लक्षात ठेवायचं. राज्याचे जे काही धोरणातली तत्वे आहेत त्याचबरोबर तुम्हाला दोन्हीकडचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे केंद्र राज्य संबंध, केंद्रामधल्या कुठल्या संविधानिक पदं आहेत, संविधानिक संस्था कुठल्या आहेत, राज्यामध्ये कुठल्या आहेत, न्यायालय काय असतं, अशा तुम्हाला सर्व प्रकारचा अभ्यास करावा लागतो. राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला सुद्धा स्कोर करता येतो. चालू घडामोडीला सुद्धा 15 प्रश्न आहेत, राज्यशास्त्राला सुद्धा 15 प्रश्न आहेत. बरोबर. त्यानंतर सामान्य विज्ञान म्हणजे हा तुमचा जनरल सायन्स हा पार्ट आला. पण लक्षात ठेवायच्या मध्ये पुन्हा विभाग केलेले आहेत. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजे झुऑलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन, हेल्थ सायन्स. मग आयोग काय करतं, शक्यतो आयोगाचा आवडता विषय कोणता आहे, जो आपल्याला अवघड वाटतो तो आयोगाला आवडता असतो. तो कोणता असतो, शक्यतो तुमचा कोणता, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. म्हणजे आपण त्याला थोडं बायोमध्ये आणूया, जीवशास्त्रामध्ये आणूया. नावं अवघड असतात, आपण वारंवार नावं पाठ करत नाही किंवा नाव लक्षात ठेवण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो. मग आयोग बरोबर याच्यावर तुम्हाला अडकवतं, प्रश्न विचारतं. ठीक आहे, त्याच्यावर आपण POX सुद्धा सिरीज चालू करणार आहोत की संयुक्त गट क परीक्षा आहे, त्यासाठी तुम्हाला सायन्स अप्रोच कसा पाहिजे, याला सुद्धा जवळपास 15 प्रश्न आहेत. आता बघा, जे आपण बुद्धिमत्ता आणि गणित असं म्हणतो, आयोगानं वेगवेगळे दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. अंकगणित, आता आयोगाचा सिलेबस बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी आयोगानं थोडक्यात आवरलेलं आहे. आता मला सांगा, बेरीजची तिथं गणित असतात का, वजाबाकी एवढं सोपं असतं का, गुणाकार भागाकार असतं का? तर आयोग काय करतं, तुम्हाला 4 शब्दामध्ये बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा एवढा सिलेबस नाहीये. तुम्हाला याच्यापेक्षा पुढे तुम्हाला 5 घटक एक्स्ट्रा करावे लागतात. दुसरी गोष्ट, बुद्धिमापन चाचणी. आता बघा, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. म्हणजे आयोगानं तुम्हाला इथं कोणताही मुद्दा दिलेला नाहीये. आयोगानं काय केले, राऊंड ऑफ करून सांगितले काय करायचंय, उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे आजमावू शकतो असे प्रश्न. म्हणजे आयोगानं तुम्हाला इथं कुठल्या प्रकारचे घटक सांगितलेले नाहीत. याचा अर्थ काय, आपलं काम काय आहे, गेल्या 3 ते 4 वर्षाचे प्रश्न पाहिले तर आपला अंदाज येऊन जातो की बुद्धिमत्तेमध्ये आणि गणितामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत. मग लक्षात ठेवायचं, आयोगानं सांगितल्याप्रमाणे हे 8 जे घटक आहेत बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्तेला जवळपास तुम्हाला 20 प्रश्न जातील. म्हणजे काय, जर आता आपण ओव्हरऑल सगळे घटक पाहिले, कुठून, पहिल्या म्हणजे इतिहासापासून, तर लक्षात ठेवायचं बघा, इतिहासाला जवळपास PYQचं पॅटर्न जर बघितला आतापर्यंतचा, तर आपल्याकडं 10 प्रश्न आहेत. बरोबर. भूगोलला गेलो, भूगोलला सुद्धा माझ्याकडे 10 प्रश्न आहेत. राज्यशास्त्र 15 प्रश्न आहेत. अर्थशास्त्र 15 प्रश्न आहेत. त्यानंतर विज्ञान 15 प्रश्न आहेत. ओके, चालू घडामोडी 15 प्रश्न आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 20 प्रश्न पकडा. किती झाले बघा, 15 चोक 60, 60 आणि 20 80 आणि 80 आणि 20 100. हा तुमचा झाला सगळा सिलेबस. प्रत्येक विषयाचा सुद्धा आपण व्यवस्थित डिस्कशन करूया. पण महत्वाचं काय आहे, जेव्हा तुमच्याकडे सिलेबस कॉपी आता असते बघा, आजच्याच जाऊन काय करायचं, आपल्याला टार्गेट दिलेलं आहे की बाबा सप्टेंबरला आयोगानं सांगितले सप्टेंबर मध्ये आम्ही परीक्षा घेणार. आपण ते बाकीच्या गोष्टी साईडला ठेवूया. आता आपलं काम आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये राहा. ज्या काय गोष्टी होत आहेत, आपण 24 तास काय वाद करू शकत नाही किंवा ऑनलाईनच नको, ऑफलाईन पाहिजे. बाकी सगळ्या सविस्तर गोष्टी ईमेल करून किंवा त्यांना पुरवणी पाठवून, अर्ज करून सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या गोष्टी चालू राहतील. पण तुम्ही अभ्यासावरनं फोकस हलवू नका. कारण बघता याला समजा महिनाभर लागला, असाच तुमचा जुलै गेला,
ऑगस्ट सप्टेंबर 2 महिने शिल्लक राहतात. परीक्षा पुढे जाईल की नाही माहित नाही, काहीच माहित नाही. त्यामुळे सध्या टार्गेट ठेवा. तुम्हाला मी सर्व सांगेन. आपल्याकडे सध्या पाहायला गेलं तर जर बघा जवळपास जुलै चालू झालेला आहे. जुलैचे आपल्याकडे जवळपास अजून 20 दिवस आहेत. ऑगस्ट 30 दिवस पकडा, 50 दिवस झाले आणि पुढचे आपल्याकडचे 25 दिवस, म्हणजे आपल्याकडे जवळपास 75 दिवस आहेत. पण बघता बघता दिवस जातात. पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल सण समारंभ चालू झाले की असेच दिवस जातात. म्हणून आता तुमचं काम काय आहे की तुम्हाला सिलेबस हवा असेल किंवा अजून काही याच्यामध्ये तुम्हाला माहिती हवी असेल, मला कमेंटला स्पष्टपणे तुम्ही प्रश्न टाका. सिलेबस हवा असेल, सिलेबस लिंक असं टाका. तुम्हाला मी आयोगाची लिंक पाठवतो, तिथं डाउनलोड करून घ्या. प्रत्येकानं सिलेबस डाउनलोड करा आणि मी सांगितल्याप्रमाणे आता आपण काय केलं, सगळं विश्लेषण केलेलं आहे, तसं विश्लेषण करून घ्या की तुम्हाला कसा कसा अभ्यास करायचा आहे, कशावर जास्त फोकस आहे. एक दिवस आपण काय करूया की PYQ आधारित यापूर्वी गट कचे ज्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत 2023 असेल, 24 असेल, 25 असेल, आयोगानं कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत किंवा PYQला कसा त्यांनी कुठल्या घटकाला किती प्रश्न विचारले जातात, असा आपण एक त्याच्यामध्ये थोडासा हे लेक्चर घेऊया. ठीक आहे. आता आपलं काम काय आहे, सिलेबस प्रॉपर डाउनलोड करा. त्याच्यावर बॅक साईडला तुम्ही सिलेबस पूर्ण व्यवस्थित थोडासा एनलार्ज करून लिहा. किंवा इतिहासामध्ये 2 घटक नाही आहेत. इतिहासामध्ये आधुनिक भारत प्लस आधुनिक महाराष्ट्र विशेष संदर्भ. मग महाराष्ट्रामध्ये काय येणार तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. स्वतःहून तुमच्या हाताखालून काही गोष्टी जाऊ देत. आता बघा हे 100 प्रश्न आहेत. आता कट ऑफ किती लागतो वगैरे याच्यावर आपण नंतर डिस्कस करू. आता महत्वाचं काय आहे, आपल्याला 100 प्रश्नांचा अभ्यास करणं आलाच पाहिजे. आपल्याला 100 गुणांचा अभ्यास करून झालंच पाहिजे. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या गणित बुद्धिमत्तेला यांनी 20% जवळपास काय दिलेलं आहे, म्हणजे वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर तुझा GS चा भाग बघितला, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हा जवळपास बघा 50 मार्काला गेलेला आहे. राहिलं काय, विज्ञान 15 आणि चालू घडामोडी 15. मग तुमची स्ट्रॅटेजी काय असेल आपण त्याच्यावर सविस्तर बोलणार आहोत. सुरुवात कुठून करायची आहे, सर काहीच येत नाहीये, पहिला अटेम्प्ट आहे, आता फॉर्म भरलेला आहे, तर मी कसा अभ्यास करू, मी तुम्हाला सविस्तर सांगेन. पहिला अटेम्प्ट असू दे, 5वा अटेम्प्ट असू दे, काही फरक पडत नाही. जो तुमचं टार्गेट सेट आहे, टार्गेट सेट तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, आयोगानं सांगितल्याप्रमाणे आपण सध्या 30 डेट पकडणार आहोत. म्हणजे सध्या आयोगानं सांगितलेलं आहे की 27 सप्टेंबर पासून वेगवेगळ्या सत्रामध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. मी अजून पुन्हा रिपीट करतो, ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन हा वाद साईडला ठेवा, पण सप्टेंबर महिन्याची एंड तारीख पकडा, तिथं आपल्याला परीक्षा द्यायची आहे हे लक्षात ठेवायचं. ऑफलाईन साठी सुद्धा आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. काही निवेदन दिलेले आहेत, काही ईमेल टाकलेले आहेत, ट्विट केलेलं आहे, जे काय असेल, पण तुम्ही मात्र तुमचा अभ्यास चालू ठेवा. कारण जर आपण यात खूप जास्त अडकलो तर आपला अभ्यास होत नाही, मेंटल पूर्ण स्टेबिलिटी बिघडून जाते, टेन्शन लागतं आणि मग अशा वेळी जर एक्झाम डिक्लेअर झाली, चांगल्या जागा अजून वाढल्या, मग असं वाटतं की माझा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे आता चांगल्या जागा आहेत, याचा फायदा करून घ्या. जेवढ्या जागा आहेत तेवढा आपण अभ्यास करूया. त्यातली एक जागा ही आपलीच असणार आहे. मग लक्षात ठेवायचं, पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर पासून, म्हणजे आपण टार्गेट 27 सप्टेंबर ठेवूया. मुख्य परीक्षा अंदाजे जानेवारी, म्हणजे अजूनही आयोगानं सांगितलेलं नाही, पण शक्यतो जर समजा सप्टेंबरच्या शेवटी परीक्षा झाली तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा शेवट किंवा जानेवारीचा पहिला दुसरा आठवडा अशी होऊ शकते. सध्या याचं टेन्शन नाहीये. सध्या आपल्याला फक्त इथे फोकस करायचा आहे. इथून फोकस केला किंवा आपण इकडे येऊ शकतो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला जर दर्जेदार अभ्यास करायचा असेल तर आपली एकलव्य बॅच लॉन्च झालेली आहे, त्याचा अभ्यास करू शकता रेकॉर्डेड स्वरूपात. त्याचबरोबर मुख्यला सुद्धा आपण काही लाईव्ह लेक्चर देणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावर आपली सध्या बॅच सुरू आहे. फ्री लेक्चर चालू आहेत, फ्री लेक्चर्स पाहून घ्या. लेक्चर आवडल्यास, कोण कोण काय शिकवायला लागले ते आवडल्यास बॅच घेऊ शकता, अदरवाईज काही गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बॅच बद्दल कोणताही प्रॉब्लेम असल्यास, काही तुम्हाला संपर्क करायचा असल्यास, हा आपला अकॅडमीचा ऑफिस नंबर आहे, संपर्क करू शकता. बॅच बद्दल माहिती घेऊ शकता, पण अजिबात टाइमपास करू नका. नसेल बॅच घ्यायची राहू दे, पण तुमचा स्वतःचा अभ्यास स्वतःहून करा. वैयक्तिक तुम्हाला सर्व सांगेन काय करायचं आहे. सिलेबस कॉपी डाउनलोड करण्यापासून ते पुस्तकं कोणती लागतात, कुठल्या घटकाला जास्त वेटेज आहे, सुरुवात कुठून करायची आहे, PYQचा अभ्यास कसा करायचा, या सविस्तर गोष्टी सांगणार आहे. पण लक्षात ठेवायचं, आपल्याला सध्या आयोगानं सांगितल्याप्रमाणे 17 जुलै ही आपली फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. म्हणजे अभ्यास करायचा आहे, सर्व माहिती आहे, अभ्यास करायचा आहे, सिलेबस डाउनलोड केला, सगळे केले, पण फॉर्मच नाही भरला तर फॉर्म भरण्याला गाफील राहू नका. डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील, EWS NCL चांगला असेल, काढला असेल, पटकन हे करून घ्या. लक्षात ठेवायचं, डॉक्युमेंट्स अजून सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत.
एमपीएससी फॅक्टरीला डॉक्युमेंटचा व्हिडिओ टाकलेला व्यवस्थित पाहून घ्या. एमपीएससी फॅक्टरीला रील पण टाकतोय आपण आधीमध्ये, की बाबा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. सध्या आयोगानं सांगितल्याप्रमाणे आहे ती प्रोसिजर फॉलो करा. मग तुम्हाला असं वाटतंय की आयोगानं उद्या नोटिफिकेशन काढेल की परीक्षा ऑफलाईन होणार, ठीक आहे, पण आयोगानं असं केलं 17 जुलैला नोटिफिकेशन काढलं. समजा 17 जुलै नंतर तुमची फॉर्म भरायची डेट तर राहून गेली. मग आता एक सेफ साईड करा, फॉर्म पटकन भरून घ्या. आपला फॉर्म भरून घेतला म्हणजे आपलं ऍडमिशन, आपण ऍप्लिकेशन आपलं पूर्ण झालेलं आहे, म्हणजे आपलं तिथं कोणी हटवू शकत नाही. उद्या असं नको व्हायला 17 जुलै तर आयोग म्हणलं की तुम्हाला कोणत्या प्रकारची आम्ही आता विंडो ओपन करणार नाही. 17 जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचंच आम्ही ऍप्लिकेशन गृहीत धरणार. मग त्यावेळी काय करणार? म्हणून अजून जवळपास आठवडाभर शिल्लक आहे. व्यवस्थित फॉर्म भरा. काहीही शंका असल्यास, काही प्रॉब्लेम असल्यास मला कमेंटला तिथे टाकू शकता, त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना एमपीएससी फॅक्टरीबद्दल काहीच माहित नाहीये, त्यांनी आपला इतिहास जाणून घ्या. यामध्ये आपण सविस्तर यापूर्वी सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत. प्रत्येक विषयाला आपण काहीतरी रील टाकत असतो, काही अपडेट टाकत असतो. त्यामुळे एक्सक्लुझिव्हली एमपीएससीच करायची असेल तर तुमच्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन आयकॉन दाबून सुद्धा ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणते नोटिफिकेशन मिस होणार नाही. पुन्हा आपण भेटायचं वेगळ्या विषयामध्ये. जय हिंद.